नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मुंबई शहरला फॉर्म भरले आहेत आणि तुमच्यापैकी काही मुलांचे ग्राउंडही झालेले असतील. तर तिथे भरपूर मुलांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स येत आहेत. तर तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणणं असेल, की तिथे मुंबई शहरला मैदानी चाचणीचा कट ऑफ किती जाऊ शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार महिला आणि पुरुषांचा. तर त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण महिला आणि पुरुषांचा कट ऑफ बघणार आहोत. तर संभाव्य कट ऑफ किती आहेत, त्यानुसार जे आपण कट ऑफ बघणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे 100 मीटरला भरपूर मुलांना प्रॉब्लेम होत आहेत. तर चिपचा प्रॉब्लेम आहे. टायमिंग व्यवस्थित येत नाहीयेत. तर ज्या मुलांचं टायमिंग चांगलं आहे त्यांचंही टायमिंग ते खराब येते. तर त्याच्यामागे कारण जे आहेत, तर तिथली जे व्यवस्था आहे ती व्यवस्थित न केल्यामुळे जे असं मुलांबरोबर होत आहेत. तर याच्यासाठी जे सर्वांनी आपला आवाज उठवायचा आहे आणि जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आपणही आवेदन अर्ज देणार आहोत. तर ज्याही मुलांचे ग्राउंड कमी आले असतील, तर मी आता तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे, की किती कट ऑफ लागेल. तर चालू व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला Instagramवरती तुम्ही या आयडीवरती फॉलो करून विचारू शकतात. तर ही नवीन आयडी आपण तिथे उघडलेल्या आहेत. तर तुमचे जे काही प्रश्न असतील पोलीस भरती संदर्भात, काही पर्सनल प्रश्न असतील, तर मला फॉलो करून तिथं विचारू शकतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता सीपी मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी कट ऑफ 2026 संभाव्य कट ऑफ आहेत हा. तर इकडे ओपन कॅटेगरीचा पुरुषांचा कट ऑफ जे 40 पर्यंत जाऊ शकतोय. तर हा जो कट ऑफ याच्यापूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता. तर तो व्हिडिओ जे ज्या पूर्वीच्या जागा आलेल्या होत्या त्याच्यानुसार मी बनवलेला होता. तर हा जे आता जागा वाढून ज्या झालेल्या आहेत त्याच्यानुसार मी हा कट ऑफ बनवलेला आहे. तर ओबीसीचा जो कोटा आहे तर 36 पर्यंत जाऊ शकते. तर 1 ते 2 मार्काचा फरक पडेल. प्रत्येक कॅटेगरीमध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडेल. एक तर कमी होईल किंवा जास्त होईल. तर जास्त तर मला वाटत नाही, तर कमीच होतील. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीमध्ये तुम्ही इकडे बघू शकता 36 पर्यंत तिथेही कट ऑफ जाऊ शकतोय. एस-सी-बी-सीच्या भरपूर मुलांनी मुंबईला फॉर्म भरले आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूचा 35 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आणि महिलांचं इकडे बघू शकतो ओपन 36 पर्यंत जाऊ शकते. ओबीसी 30 पर्यंत, एस-सी-बी-सी 30 पर्यंत. तर एस-सी-बी-सीचे भरपूर मुलांना कमी मार्क्स आलेले आहेत. तर काही मुली आउट ऑफ ग्राउंड मारणार आहेत, तर त्यांना 28-28 मार्क सुद्धा आलेले आहेत. तर ईडब्ल्यू-एसमध्ये तुम्ही इकडे बघू शकता 28 पर्यंत इथे जाऊ शकतो. तर 1 ते 2 मार्काचा फरक पडेल प्रत्येक कॅटेगरीमध्ये. विजेचा तुम्ही इकडे बघू शकता महिलांचा 28, पुरुषांचा 36 पर्यंत इकडे जाऊ शकतोय. एन-टी-बीचं पण 36 पर्यंत जाऊ शकते. 1 ते 2 मार्क तुम्ही मागे-पुढे घेऊन चाला. एन-टी-सीचा बी इकडे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एन-टी-बी महिला इकडे बघू शकता तुम्ही. एन-टी-सी 30 पर्यंत इकडे जाऊ शकतो महिला. त्याच्यानंतर एन-टी-डी महिला 28 पर्यंत इकडे जाऊ शकतात. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकतात Instagramवरती. तर इकडे बघू शकतात एस-सी-बी-सीचा कट ऑफ जे 35 पर्यंत जाऊ शकतोय. इकडे महिला आहेत. तर त्याच्यानंतर एस-टीचा कट ऑफ जर बघायचं झालं तर 34 पर्यंत माझ्या माहितीनुसार तरी जायला पाहिजेत. महिलाचं 28 पर्यंत जाऊ शकतोय. पुरुष इकडे बघू शकतात 35, त्याच्यानंतर 28 पर्यंत इकडे आपला कट ऑफ जाऊ शकतो. तर याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकतात आणि ज्यांचंही ग्राउंड कमी आलं असेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. तर मुंबईला ग्राउंड कमी जाण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यावरती जसा व्हिडिओ येईल म्हणजे काही अपडेट आली 100 मीटर संदर्भात आहे, तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेल आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो पुणे शहरवरती मी बनवणार आहे.